मन मंदिरा गजर भक्तीचा. पुढच्या क्षणाचं सांगता येत नाही, तेव्हा पुढच्या वर्षाचं कोण सांगतो, उद्याचं कोण सांगतो, परवाचं कोण सांगतो. पण घडतंय तेव्हा समजावं देवाची आपल्यावर कृपा आहे. एवढं समजान ते समजूनच करतो. बाकीचं काही मी तुम्हाला सांगितलं, मला काही विशेष कळतं अशातला काही भाग नाही. पण इथे बसल्यानंतर माऊली जे मुखातून वदून घेतात, जे वदून घेतात ते तुम्हाला बरं वाटतं म्हणून तुम्हीही अगदी टच लावून येता, न चुकता येता. एवढंच त्याच्यातला. म्हणून एक लक्षात घ्या, हे बघा प्रसाद त्यांचा आहे, फक्त वाटायचं काम आमचं आहे. एवढंच आमचं काम आहे. प्रसादही नाही आमचं काहीच नाही जीवनामध्ये. हे एवढंच काम आमचं आहे. आणि बरं झालं संतांच्या दरबारमध्ये प्रसाद वाटण्याची सेवा मिळाली, हेच माझ्या जीवनाचं भाग्य आहे. नाही तर हे इतकं सोपं नाही आहे महाराज. आम्हालाही मला रोज अभ्यास करावा लागतो. ज्ञानेश्वरी कीर्तन मी कधीच असं उघडतसुद्धा नाही. ज्ञानेश्वरी असू दे, कोणताही अभंग असू दे, असं उघडून ठेवला फटाफटा बोलेल. पण अमृतानुभव म्हणताना एक अर्धा पाऊण तास का होईना, तास का होईना, मला नीटनीटकं बघावं लागतं काय सांगायचं आहे, नाही तर फॅप्या होऊन जाईल. काय कारण का शब्द जिथे परिपूर्ण होतात तिथली ही भाषा आहे, नाही का. गीतासुद्धा शब्दातली आहे, कारण अर्जुन शब्दातला आहे. आणि हा अनुभव आहे. गीता सांगताना श्रोता अर्जुन आहे, अमृतानुभव सांगताना श्रोता निवृत्तीनाथ आहेत. माझं बोलणं कळलं का? अमृतानुभव कुणापुढे सांगितला आहे? येरा गावाळ्या पुढे नाही, निवृत्तीनाथ श्रोते रूपाने बसलेले आहेत आणि त्यांच्या समोर अमृतानुभव चालला आहे. इकडे तिकडे झालं तर ते म्हणतील ज्ञानराजा ज्ञानराजा. एक लक्षात ठेवा, पुढचं ज्ञानेश्वर महाराजांच्या समोर निवृत्तीनाथांच्या रूपाने अमृतानुभव सजीव बसलेला होता. सजीव अमृतानुभव बसलेला होता. त्यामुळे अजून सांगतो, माऊलीला सुद्धा जास्ती खटपट करावी लागली नाही आहे. कृपा कटाक्षे निहाळिले, आपुले पदी बैसविले, बाप रुक्मावदिरू विठ्ठले. काय केलं? आपल्यासारखं करून टाकलं. आपण आयसे केले, आपणायसे अर्जुना. तसं केलं माऊलीला आपल्यासारखं, नुसतं समोर बसले. कृपा कटाक्षे निहाळिले. काय कौतुक आहे कुणाचं? निवृत्तीनाथांचं. मागेही सांगितलं होतं, पण पुन्हा पुन्हा सांगतो मी. निवृत्तीनाथांचं कौतुक आहे. त्यांनी आपल्याला शिष्याला कसा मोठा होईल हे बघितलं, नाही का. गुरुला वाटतं माझं महत्त्व असावं, पण खरा जर गुरु असेल तर त्याला असं वाटतं आपला शिष्य आपल्यापेक्षा मोठा व्हावा. म्हणून एका विद्वानाने मला विचारलं, का हो ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी अमृतानुभव निवृत्तीनाथांनी काय केलं? निवृत्तीनाथांचा ग्रंथ कोणचा? म्हटलं निवृत्तीनाथांच्या ग्रंथाचं नाव ज्ञानेश्वर. निवृत्तीनाथांनी चालता बोलता ग्रंथ निर्माण केला, चालता बोलता. हा तिठवा दयावरी सळके, की हा पद्म करू माथा पारुके, तो जीवची परितुके महेशेची, एवढी जे महिमेची. एवढा तुमचा महिमा आहे, काय सांगू, काय वर्णन करू. लक्षात ठेवा, हे अमृतानुभव असा मोठा कौतुकाचा विषय आहे. म्हणून ते म्हणतात काय चित आनंद ते वेळी वर्षोनी, जसा पडला की संपला, तसं शब्दाचा पाऊस पडला, समुद्राशी एकरूप झाला, संपला. स्वरूपी शब्द नाही, दावावयाचे प्रवाही, चालिली असती पाही सत्वाधिक. स्वरूपाला शब्दच नाही, स्वरूप म्हणजे स्वरूप. रूपाला आहे, रूपाला आहे, स्वरूपाला नाही. म्हणून मागेही सांगितलं, पुन्हा रिपीट करतो, पुष्कळ सांगितलं आहे. दिसतं ते रूप, दिसत नाही पण असतं ते स्वरूप. काय म्हटलं मी? दिसतं ते रूप, दिसत नाही पण असतं, असं जे ते स्वरूप. स्वरूप स्वरूपी शब्दो नाही. काय म्हणले? शब्दच नाही तर सांगणार काय? नुसतं स्वरूप, नुसतं स्वरूप. का? ते अनुभवाचं आहे. म्हणून मी नेहमी गमतीने सांगतो की बघा, रूप दिसतं, तुमचं रूप दिसतं, बरोबर आहे ना? हां,
स्वरूप नाही कळत. स्वरूप नाही कळत. नाही अजून कळलं. एखाद्या नवरा बायको असतात, मग काही वेळेला कळतं उलटं सुलटं. मग ती म्हणते गेली 25 वर्ष तुम्हाला तुमच्यावर काढली, पण अजून मी तुम्हाला ओळखलं नाही. अजून मी तुम्हाला ओळखलं नाही. अगं म्हणलं काल तर आपण प्रवचनाला गेलो तर एवढ्यातून मला हात केलास. हां, आणि बरोबर मी गेटवर आलो. अहो म्हणले ते तुमचं रूप, पण अजून तुम्हाला ओळखलं नाही. आता हे तुम्हाला काय ते जे समजून घ्या म्हणजे स्वरूप समजेल. माझं बोलणं कळलं का? काय हां, जीवनामध्ये सुद्धा माणसं अनेक आपल्याजवळ येतात, पण चांगली आहेत का वाईट आहेत, खरी आहेत का खोटी आहेत हे कळत नाही. पण सहवासाने हळूहळू कळतं स्वरूप. मग सांगतात दिसायला चांगले आहेत ना, जरा 5 पावलं लांब. हो गोड बोलतात तर फार गोड. हो म्हणले बोलतात गोड, ठीक आहे, इतपत ठीक आहे, पण जरा 4 हात लांब. कारण आजपर्यंत ज्यांचे पैसे त्यांनी उसने घेतले ते त्याने परतच केलं नाही. हे त्यांचं स्वरूप आहे. म्हणून मग मला म्हणतो माणूस चांगला आहे, मग काय करावं मी? हा दुर्गुण असेल, काय करावं? म्हटलं तू त्याच्याकडे उसने माग. गंमत कळ. तू त्याच्याकडे उसने माग म्हणजे तो तुझ्याकडे मागणार नाही. लक्षात ठेवा, माणसाचं स्वरूप. हां, लग्न बघताना होता ठरताना सुद्धा आपण मुलगी बघतो, पण स्वरूप माहिती आहे का? नाही. अंदाजाने ठोक टाळे, बरी निघेल. पहिल्यांदा सासू भेटते तेव्हा ती सुद्धा चांगलीच असते. अगं बाई, माझा एकुलता एक मुलगा, तू माझ्या घरात येणार, माझी लक्ष्मी. आता घरी आल्यानंतर कळतं काय भानगड आहे. हां, घरी आल्यानंतर हा सगळा तुमचा अनुभवच आहे की दुसरा काय? हा तुमचा अनुभव अमृत आहे. काय? अगं म्हणाली, काय तुला सांगू, काय ती सून दिसत होती गोड, बोलत होती गोड, पण घरी आल्यानंतर संपलं ना म्हणले. हालायला तयार नाही. आणि आमचा बाळू सुद्धा मला ऑर्डर करतो, आई तिला आणि मला चहा घेऊन ये. हा अमृत अनुभव नाही, तुमच्या डोळ्यात घातलेलं अमृत अंजन. हे पुढचं अमृत अंजन. काय गंमत आहे जीवनाची. हां, हो म्हणलं. आणि तोही म्हणतो काय गंमत आहे. अगं म्हणाली काय करू, पण आता एकुलता एक आपलं, आता काय करावं. नशीब आपलं, स्वरूप दर्शन घडलं, नशीब तुमचं. अहो हे स्वरूप दर्शन आहे. म्हणून माणसं पहिल्यांदा बरी असतात, कालांतराने कळतात की हे कसे आहेत, चांगली आहेत का वाईट आहेत, खरी आहेत का खोटी आहेत. ते स्वरूप आहे. हां, म्हणून रूप कळतं. म्हणून इंग्रजीमध्ये चांगली म्हण आहे, अपीअरन्सेस आर डिसेप्टिव्ह. अपीअरन्सेस आर डिसेप्टिव्ह. हां, मराठीमध्ये दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. दिसतं तसं असतं तसं नव्हे, जग फसतं. अपीअरन्सेस, तसं दिसायला जरी चांगलं असलं तरी त्याचं मन चांगलं आहे असं नव्हे, त्याची बुद्धी चांगली आहे असं नव्हे. हां, म्हणून या ठिकाणी म्हणाले स्वरूपी शब्दो नाही, हे दावावयाच्या प्रवाही चालली असते पाही. पण ते दाखवण्याकरता आम्ही सत्ता, सद चित आनंद शब्द वापरले. स्वरूपी मात्री निर्गुणी उमटली सत्ता दिवाणी, परी उमटताची हानी शब्दाची झाली. स्वरूपाचं वर्णन करताना ही वाणी प्रगट झाली, पण प्रगट झाली तिथेच संपली. कारण तिथपर्यंत घेऊन जाऊ शकली नाही, तिथेच संपली. हे बघा, मी 1 तास प्रवचन केलं किंवा किती तास, शेवटी करून जर तुमच्या पदरात काही पडलं नाही तर बोलून सुद्धा ती वाणी निरार्थकच झाली ना. तसं काय कसं म्हणतायत बघा, दृंग मात्र दृष्टत्वी ये त्रिविध विशेषण एक प्रत्यय, प्रत्ययी विरोणी जावे त्रिविध विशेषणी. प्रत्यय मात्राच्या ठिकाणी हे तिन्ही विरून जावं.
पुन्हा कालचा दृष्टांत देऊ. एक सोनं शब्द वापरला. सोनं शब्द वापरल्यानंतर 3 विरून गेले. चमक, घनत्व आणि पिवळेपणा. नामी सोनं. सोनं कसं आहे? एक म्हणला मला पिवळेपण दे, देता येणार नाही. एक म्हणला घनत्व दे, देता येणार नाही. एक म्हणला चमक दे, देता येणार नाही. तिन्ही मिळून सोनं. पांढरेपणा, गोडी आणि पातळपणा, नामे दूध. याच्यातला एक एक बाजूला काढता येणार नाही. हां, तुम्ही म्हणाल बाजूला काढा, नाही काढता येणार नाही. हां, तसं इथे बाजूला काही काढायचं नाही. आहे ते एक संग एक आहे. मग एक संग जर एक आहे तर इथे अजून 3 शब्द वापरायचे कशाला? स्वरूप मात्र, ज्ञान मात्र. म्हणून ज्ञानोबरायचे शब्द काय? ज्ञान मात्र, सत्ता मात्र ज्ञान. जेवी मेघाचे प्रवाही सुंदू जळचं ओघ आले आहे. मग ओघत्वे मोडोनी गेले हे पावता सिंधू. सिंधूला गेल्यानंतर सगळे ठेंब संपले, सर संपली, धारा संपल्या, कोसळणं संपलं. सिंधू जळ सिंधुत्वे संचले परी ओघेपणे मिथ्यत्व आले. स्वरूपास जे संचले ते प्रत्यय मेघे प्रकाशिले. मग ते म्हणे मेघे वर्षिले सच्चिदानंदत्व. कशाच्या रूपाने प्रकट झाले? सच्चिदानंद रूपा. तेच हे प्रत्यय ओघ स्वरूपी मिळाले अमोघ. परी मिळताची ओघ भाग हरपले. स्वरूपामध्ये मिळाल्यानंतर ते कसं झालं? स्वरूप मात्र झालं, ओघ रूप झालं, संपलं. नाही का? आपण म्हणतो ही मुळा, ही मुठा, नद्यांची नावं ज्या त्या भागातली. नाही का? पुढे गेल्यानंतर मग नाशिक भागात गेल्यानंतर गोदावरी, काय मग तिकडे गेल्या नर्मदा, ब्रह्मपुत्रा, चंद्रभागा, इंद्रायणी, हां सगळ्या नद्या आल्या. महाबळेश्वरला गेल्यावर यांना. आता या सगळ्या नद्यांची नावं आहेत. पण समुद्राला गेल्यानंतर तिथे जाऊन मला काढून दाखवा. महाराज ही गोदावरी, महाराज ही गंगा, महाराज ही यमुना. तिथे गंगा नाही, यमुना नाही, सागर. तिथे काहीच नाही, फक्त स्वरूप. स्वरूप स्वरूप बस एवढंच. म्हणून ते जाणण्याकरता अमृत अनुभव आहे. तिथे जाई तोपर्यंत तुम्हाला आम्ही सांगितलं ही गंगा, ही यमुना, ही सरस्वती, हे सांगितलं. पण तिथे गेल्यावर सगळं संपलं. एवं विभागी अविभाग एकची स्वरूप सांग. दुसऱ्याचा लाग लागला नाही. येथे शब्द दिसे शब्द पण. असं आहे का? अहो पाणी इथून तिथून सारखंच ना, शेवटी H2Oच. काय सायन्सच्या भाषेत काय? H2O. संपलं. तुमची दृष्टी असेल तसं. दुसरा म्हणला नाही पवित्र गंगा जल. तो म्हणला तुम्ही पवित्र गंगा जल म्हणा, आम्ही H2O म्हणतो. काय 2 भाग हायड्रोजन 1 भाग ऑक्सिजन, आम्ही पाणी. आम्ही सायन्सच्या भाषेत बोलतो. चुकलं नाही. पण गंगा म्हणण्यामध्ये जे पावित्र्य आहे ती H2O म्हणण्यामध्ये नाही. काय हो, काही काही गमती आता जास्ती फाटा फोडत नाही, नाही तर पुष्कळ सांगण्यासारखं आहे. हे बघा, ज्याला तुम्ही तात्या नाना काका म्हणता तो तुमचा बाप आहे ना. काय तात्या नाना काका, हां बाप ना. हाक मारे ए बाप, ए बाप, ए बाप इकडे. बरं आहे का? बरं दिसतं का? मग काय म्हणावं? काका नाना. हां असंच आहे. काका नाना म्हणण्यामध्ये जे गोड आहे ते नात्याचा शब्द बाप म्हणण्यामध्ये. हां ए बायको. मग ती म्हणली ए नवऱ्या. बायको ए नवऱ्या म्हणल्यावर तो म्हणला काय तुला लाज वाटते का? ते म्हणली मग दुसरा कोणी आहे का माझा? नवऱ्या म्हणल्यावर काय चुकलं? तुम्हीच नवरा आहेत नवरा. अगं म्हणला पण काय अक्कल आहे की नाही? असं कुठे म्हणत असतात का? अहो का हो? नाही हे आहो का हो तर कोणी म्हणतच नाही. जाऊ द्या, द्या सोडून. काय म्हणतात ते तुमचं तुम्हाला माहिती आहे. मी कशाला आणखीन तुम्हाला सांगू? काय अनेक नावानी हाक मारतात. नावानी हाक मारण्यामध्ये रस आहे, गोडी आहे. एवं विभागी येथे ते शब्द दिसे शब्द पण तेच येथे व्यर्थ जाण. एरवी स्वरूप मात्र पूर्ण संचले असे. सिद्ध ते चिदानंद प्रत्यय तोच सिद्ध.
येथे न करिताची बाध शब्दासी आला, न करता बाध. काही करायला नको आहे. स्वरूप म्हटल्यामुळे शब्द आपोआपच संपले. माझं बोलणं कळलं का? शब्द कसं संपलं? स्वरूप म्हटल्यानंतर नेमकं काय कळलं ते सांगा. सांगा की. नेमकं काही कळत नाही म्हणजे शब्द संपले. काय नेमकं काय? स्वरूप, रूप, काळं गौरव, हां उंच बुटकं कळलं. स्वरूप काय कळलं? काय कळायचं? स्वरूप. अरे पण सांग ना. तसा स्वरूप शब्द उच्चारला की शब्द संपले. तिथे शब्द नाही, शब्दातीत, परात्पर, शब्दाच्या पलीकडे. बोल अर्थे धोतीला असे की येते शब्दूची पुसीला, मग सच्चिदानंद हे बोला विषय होय केवी. सच्चिदानंद शब्द तिथे लागू शकत नाही. मागे एकदा मी तुम्हाला सांगितलं होतं, सहज एक मी तुम्हाला म्हटलं आपण प्रयोग करू. प्रवचनाच्या माध्यमातून मी तुम्हाला असं म्हटलं होतं प्रयोग करू. विसरला असाल, पुन्हा करू, त्यात काय बिघडलं. म्हणजे गंमत अशी आहे की रूप आणि स्वरूपाचं दर्शन बघा कसं घडतं. मी सहज म्हटलं खुर्ची, जरा खुर्ची आणावं. तर बरोबर खुर्ची घेऊन आला. नाही एक नाही, अजून 2-3 आणा. 2 आण. नाही म्हणले असं करा, जरा टेबल घेऊन या. मग टेबल आणलं. मग असं करा, त्याच्यावर टाकायला एक टेबल क्लॉथ घेऊन या. हां मग तो आणला. मग अहो नुसतं मोकळं दिसत नाही, जरा फ्लावर पॉट घेऊन आणा. मग टेबल, फ्लावर पॉट, खुर्ची, बाई, बुवा, म्हातारा, तरुण, तरुणी, नवजात बालक, 2 वर्षाचं बालक, क्रिकेट खेळतंय, ब्रह्म. बघता काय माझ्याकडे? सांगा ना. शेवटी शब्द काय वापरला? ब्रह्म. काय काय तुमच्या डोळ्यासमोर आलं सांगा. कळलं का? प्रॅक्टिकल. खुर्ची म्हटल्यावर खुर्ची आली, टेबल म्हटल्यावर टेबल आलं, बाई म्हटल्यावर बाई आली, बुवा म्हटल्यावर बुवा आला, म्हातारा म्हटल्यावर म्हातारा आला, तरुण म्हटल्यावर तरुण आला, तरुणी म्हटल्यावर तरुणी आली. ब्रह्म. कळलं? शब्द जरी उच्चारला तरी ते शब्द संपून गेला, खलास. मन मंदिरा गजर भक्तीचा.